चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो एक भाग पाहणार आहे, मी असं बोललो होतो की एक जे इकॉनॉमिक्स मधला, ठीक आहे. जे काही जागतिक जागतिक लेवलवरच्या ज्या महत्वाच्या संस्था आहेत, ठीक आहे. तर ज्यामध्ये जर पाहाल तर वर्ल्ड बँक आहे, ठीक आहे. ज्याला आपण त्याला काय म्हणतील, जागतिक बँक असं देखील म्हणतो. त्यानंतर IMF, ठीक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ठीक आहे. त्याच्यानंतर त्या अनुषंगानं काही महत्वाच्या कन्सेप्ट जसं गॅट नावाचं आहे, ठीक आहे. आता काय होतं माहितीये का, मुळात मी हे लेक्चर घेणार नव्हतो, पण मागच्या 3 वर्षातनं, लक्षात घ्या माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येत असेल तर असं म्हणतोय, मागच्या 3 वर्षातनं जर पाहिलं तर फक्त एकच प्रश्न याच्यावर एक गॅट कराराच्या अनुषंगाने जो आहे हा तुम्हाला विचारलाय, ठीक आहे. म्हणजे प्रिव्हियस 3 इयर पैकी फक्त एक प्रश्न गॅटच्या करारावर कुठला तरी आलेला आहे, ठीक आहे. आणि हा बऱ्यापैकी एक थोडासा कठीण प्रश्न देखील तो विचारला होता, ठीक आहे. पण हरकत नाही. तर त्या अनुषंगानं जे आहे आजचं लेक्चरची जी आहे पटापट पटापट काही महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट या आपण समजून घेतोय, ठीक आहे. आता पेपर वर याच्यावर जर एक प्रश्न असेल आणि तो कसा येईल तर हे काही सांगता येत नाही, ठीक आहे. पण असो, वर्ल्ड बँक असो, IMF असो, ठीक आहे, हे पटापट समजून घेऊ. 3 ते 4 महत्वाच्या संस्था, ठीक आहे. त्यातलं पहिलं जर तुम्ही पाहाल मित्रांनो, तर ते डेफिनेटली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना. हं, लक्षात घ्या, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आपण त्याला असं म्हणतो. आता मुळातच मित्रांनो, या बहुराष्ट्रीय भांडवल पुरविणाऱ्या संस्था आहे. मी तुम्हाला परत सांगतो काय आहे. बहुराष्ट्रीय, क्लिअर आहे का, बहु आंतरराष्ट्रीय, ठीक आहे. मल्टी नॅशनल, क्लिअर आहे का, मल्टी इंटरनॅशनल, क्लिअर आहे का. भांडवल म्हणजे कॅपिटल होतं. कॅपिटल म्हणजे आपण एक प्रकारचं पैसा असं देखील म्हणू शकतो, ठीक आहे. पुरविणाऱ्या ज्या हे संस्था आहेत, ठीक आहे. मग आता मुळातच याचं जे वर्किंग स्ट्रक्चर आहे हे काय आहे माहितीये का, एक इंटरनॅशनल लेवलला आहे. एका विशिष्ट राष्ट्र जो आहे, जसं आपण भारताच्या राष्ट्राच्या इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो त्यापुरतं मर्यादित आहे का? मित्रांनो, असं नाहीये. जगामध्ये जे काही 273 प्लस जे काही देश आहे, ठीक आहे, या देशांमध्ये, ठीक आहे, यातले मेजॉरिटी, क्लिअर आहे का, यातले म्हणतोय किती मेजॉरिटी जर तुम्ही पाहाल तर या देशांमध्ये मित्रांनो काय असतं, हे जर तुम्ही पाहाल त्याला काय म्हणता येईल, आपल्या ज्या काही संस्था आहे, ठीक आहे, ठीक आहे, या काम करून आल्या, ठीक आहे. तर त्या अनुषंगानं पहा पटापट. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना 1929च्या जागतिक महामंदीतून सावरण्यासाठी ब्रेटन वुड्स परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची स्थापना करण्यात आली. मित्रांनो, काय माहितीये का, 1929 मध्ये एक जागतिक महामंदी आलेली आहे, ठीक आहे. याची परत मित्रांनो कारण आहे का, तर लक्षात घ्या. जगामध्ये पहिलं 1914, क्लिअर आहे का, ते 1918 पर्यंत मित्रांनो एक जागतिक पहिलं महायुद्ध झालं. त्याचे परिणाम वेगवेगळे होते, ठीक आहे, क्लिअर आहे का. आणि त्याचाच एक परिणाम जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर ब्रेटन वुड्स जे आहे इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, ठीक आहे. इथं जर तुम्ही पाहाल तर या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची आणि जागतिक बँकेची स्थापना जी आहे ही करण्यात आली, ठीक आहे. जागतिक महामंदीचा तडाखा बसल्यानं कित्येक देशांनी त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये परकीय व्यापार बंधने लादणे, चलनाचे अवमूल्यन आपण पण केलं, रुपयाचं अवमूल्यन म्हणजे चलनाचं अवमूल्यन आपण पण केलेलं आहे, ठीक आहे. यासारखे पर्याय मित्रांनो निवडले, त्यामुळे जागतिक व्यापार जो आहे हा ठप्प पडला, बेरोजगारीमध्ये भर पडली, अर्थव्यवस्था संकटात येऊ लागल्या. मित्रांनो, काय होत होतं माहितीये का, साधं सर्व सोपं लक्षात घ्या, ठीक आहे. जसं भारतामध्ये महामंदी आहे, कधी मंदी येते, ठीक आहे, तसंच याचा सगळ्यांचा परिणाम मित्रांनो जगावर देखील इन्फ्लुएन्स होतो. उदाहरणार्थ तुम्हाला जे मी जी एक बातमी सांगतो, कुठली पहा. ज्या दिवशी भारतामध्ये, लक्षात घ्या, भारत बायोटेक, क्लिअर आहे का, आणि सिरम इन्स्टिट्यूट, ठीक आहे, यांनी ज्या 2 लशी तयार केल्या, ठीक आहे, क्लिअर आहे. कुठलं, एक कोवॅक्सिन होतं आणि एक मित्रांनो कुठली कोविशिल्ड नावाची लस आहे, ठीक आहे. जसं भारतामध्ये मित्रांनो लसीकरण सुरुवात झालेलं आहे, तर लक्षात घ्या, लसीकरण सुरुवात झाल्याबरोबर, क्लिअर आहे का, त्या दिवशी तुम्ही शेअर बाजार जर तुम्ही पाहिलं तर शेअर बाजारामध्ये उसळी होती, क्लिअर आहे का. असं मित्रांनो, अजूनही मग तुम्हाला काय वाटते का, जगात काय वॅक्सिनेशन सुरू झालंय का, सुरू झालंय, ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं ब्रिटनमध्ये सुरू झालं, अमेरिकेमध्ये सुरू झालं. अमेरिकेमध्ये फायझरची लस जी आहे, पण तिचे दुष्परिणाम जाणवायला लागले, क्लिअर आहे. भारतात तसं काही अजून जाणवलं नाही, सुरक्षित वातावरण आहे, क्लिअर आहे का. मित्रांनो, अशा काही घटनांमुळे काय होत असते थोडंसं लक्षात घ्या.
जे आहे ना या हा जो व्यापार वगैरे जो आहे ना हा अप्स अँड डाऊन्स जो आहे चालू असतो. ठीक आहे. जुलै 1944 मध्ये युएसएतील हॅम्पशायर भागात ब्रेटन वूड येथे 45 देशातील सदस्यांची चर्चा सुरू झाली. आता हा कुठे आहे म्हणते युएसए. ठीक आहे. युनायटेड क्लिअर आहे का युएसए कन्सेप्ट पाहताय का. तिथे हॅम्पशायर नावाचा एक मित्रांनो भाग आहे. इथं ब्रेटन वूड नावाची जे त्याला काय म्हणतील प्लेस आहे. ठीक आहे. तर इथं क्लिअर आहे का युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमधलं हॅम्पशायर. ठीक आहे. इथं ब्रेटन वूड मध्ये मित्रांनो काय सुरू झालं 45 देश एकत्र आले आणि त्यांनी काय केली चर्चा सुरू केली. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सहाय्य करण्यासाठी संघटनात्मक कार्याची रूपरेषा तयार करण्यात आली. आता पहा काय होतं माहितीये का जगामध्ये मंदी आली, जागतिक मंदी आली. अमेरिकेमध्ये 3 वेळा मंदी आली. मी तुम्हाला आधी पण सांगितलं. ठीक आहे. तिथं त्याला काय म्हणतील ब्रेकडाऊन झालेलं आहे. क्लिअर आहे का ब्रेकडाऊन शटडाऊन झालेलं आहे. क्लिअर आहे का सांगायचं तर शेवटी काय असते माहितीये का कुठल्याही देशाला पैसा महत्वाचा. ठीक आहे. वित्तीय गरज मित्रांनो प्रत्येकच राष्ट्राची जी आहे काय असते त्यांना आवश्यक असते. ठीक आहे. मग तो वित्तीय सहकार्य जिथून त्यांना मिळेल तिथून. ठीक आहे. काय झालं कन्सेप्ट काय आहे का 29 देशांनी त्याच्या स्थापनेच्या करारावर मित्रांनो सह्या केल्या आणि स्टारमार्क म्हणतोय स्टारमार्क. ठीक आहे. पेपरला काय येऊ शकतं तर 27 डिसेंबर 1945 मध्ये मित्रांनो लक्षात घ्या याचा परिणाम. ठीक आहे. लक्षात घ्या क्लिअर आहे का कन्सेप्ट कळत का 27 डिसेंबर 1945 ला मित्रांनो IMF ची स्थापना झाली. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. क्लिअर आहे का 1 मार्च 1947 पासून. ठीक आहे. कन्सेप्ट 3 वर्षानंतर IMF च्या प्रत्यक्ष कामकाजाला मित्रांनो सुरुवात झाली. ठीक आहे. IMF कडून कर्ज घेणारा पहिला देश फ्रान्स होता. कन्सेप्ट कळत का आता हे IMF म्हणजे काय आहे मित्रांनो इथं वेगवेगळ्या देशांचा जो देश याच्यामध्ये सहभागी आहे या देशाचा आर्थिक विकास कसा सुरू आहे त्या अनुषंगाने इथं जे प्रत्येक देश आपला वाटा क्लिअर आहे का इथं देत असतो. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे का उदाहरणार्थ लक्षात घ्या ही एक प्रकारची जी आहे संस्था आहे. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक सदस्य देश जो आहे तो आपापल्या परीने काय करत असतो स्वतःच कॉन्ट्रीब्युशन देत असतो. ठीक आहे. समजा अमेरिका असेल तर अमेरिका एक विकसित आहे बलाढ्य देश आहे तो काय करतो त्याच्या परीने त्याचा वाटा घेतो. क्लिअर आहे का आणि असे जे देश आहे हे काय अविकसित देशांना मदत करतात फंडिंगच्या स्वरूपाने. त्यातल्या त्यात जर पाहाल तर IMF कडनं कर्ज. आता ही एक प्रकारची बँकच आहे. ठीक आहे. बँकेचे नियम कसे असतात प्रत्येकाला माहित आहे. बँकेकडनं जर मी कर्ज घेतलं तर विशिष्ट दिवसानंतर ते कर्ज मला व्याजासकट परत करावं लागेल. क्लिअर. मग आता इथं पहा काय हळूहळू IMF ची सदस्य संख्या वाढून 189 झाली. क्लिअर. मित्रांनो पेपरला देखील असा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या काय की IMF मध्ये सध्या एकूण किती देश मित्रांनो सहभागी आहे. क्लिअर आहे का असं येऊ शकतं का लक्षात घ्यायचं येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट ते जागतिक बँकेचे IBRD चे देखील सदस्य असतात. ठीक आहे. जे IMF चे सदस्य आहेत तेच वर्ल्ड बँकेचे सदस्य. ठीक आहे. वर्ल्ड बँक नंतर पाहू आपण. ठीक आहे. 12 एप्रिल 2016 ला नौरू स्टारमार्क प्रजासत्ताक या देशाला सदस्यत्व मिळाले. म्हणून इथली संख्या किती झाली लक्षात घ्या 189 मित्रांनो जे काय इथली सदस्य संख्या जी आहे झालेली आहे. ठीक आहे. याच्यातले सध्याचे चेंज मला माहित नाही. जर चेंज झाले असेल तर मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला टाकतो. उद्दिष्ट पहा आता एवढं मोठं आपण जे आहे काय IMF स्थापन केलं नाही असं काही ना काही उद्दिष्ट असेल. IMF जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मध्यवर्ती बँकेची भूमिका निभावणारी मित्रांनो चलनविषयक कार्य जे आहे हे हिचं जे आहे असंच हिचं काम आहे. ठीक आहे. विविध देश आठवते का पहा देशातील व्यक्ती किंवा संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावर व सेवांची मित्रांनो व्यवहार करतात. या व्यवहारातील आर्थिक देणी तसेच चलनातील अदलाबदल या बाबींचा समावेश IMF च्या चलनविषयक कार्यात होतो. म्हणून उद्दिष्ट पहा काय आहे आंतरराष्ट्रीय चलन विनिमयामध्ये सहकार्य करणे. म्हणजे भारताचा रुपया क्लिअर आहे का युरो नावाचं जे की चलन आहे कन्सेप्ट काय आहे का जे युरोपियन देश आहे यांचं जे चलन आहे याचं कन्वर्ट क्लिअर आहे का विनिमय कन्सेप्ट काय आहे का हे करण्यासाठी मदत करण्याचं काम IMF करेल. नेक्स्ट विनिमय दर एक्सचेंज रेट स्थिर राखण्यासाठी मदत करेल. म्हणजे काय उदाहरणार्थ आपण घेतलं युरोप. ठीक आहे. हा युरो जर तुम्ही पाहिलं तर 90 युरो इज इक्वल टू माफ करा 90 रुपये क्लिअर आहे का इज इक्वल टू 1 युरो. ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू पाऊंड म्हणू. क्लिअर आहे का पाऊंडचं एक चलन आहे तुम्हाला आठवत असेल. ठीक आहे. क्लिअर आहे का
भारताचे 100 रुपये इज इक्वल टू 1 पाऊंड. क्लिअर आहे का? हा जो विनिमय दर आहे, ठीक आहे, चलनाचा जो विनिमय दर आहे इंटरनॅशनल लेवलला, हा काय करणे, स्थिर ठेवणे. तसंच डॉलरचं पण आहे. क्लिअर आहे का? उदाहरणार्थ 70 रुपये इज इक्वल टू $1 कन्सेप्ट आहे का? त्याच्यानंतर पहा, विविध देशांना व्यवहार तोलातील असंतुलन दूर करण्यासाठी सहाय्य करणे. आता व्यवहार तोल म्हणजे मित्रांनो साधं सरळ काय आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. साधारणतः आपल्या इथे व्यवहार तोल म्हणजे काय असते माहितीये का, प्रतिकूल आहे की अनुकूल आहे, ठीक आहे. एक मिनिट, साधं थोडं सोपं जे याच्यात लक्षात घ्या. व्यवहार तोलाबद्दल ते बोलताय. व्यवहार तोल म्हणजे आपल्याला प्रॉफिट होत आहे, नुकसान होत आहे, की आपल्या कन्सेप्ट आहे का, खर्च खूप जास्त होतोय, ठीक आहे, कशापेक्षा, आपलं जे इन्कम आहे, ठीक आहे, कन्सेप्ट आहे आपलं जे नियोजन आहे त्याच्यापेक्षा खर्च जास्त होता, ठीक आहे. तर या अनुषंगाने जर असंतुलन असेल तो देखील दूर करणं, ठीक आहे, म्हणजे निर्यात वाढीसाठी प्रयत्न करणे. क्लिअर आहे का? आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे. तसंच काय, इंटरनॅशनल लेवलला जो 2 ते 3 जो काही आहे किंवा आपल्या सहभागी देशांचा जो व्यापार करायचा आहे, क्लिअर आहे का, हा वृद्धिंगत करणे. ठीक आहे. मग कार्य काय करतं लक्षात घ्या. हे झालं उद्दिष्ट. हे उद्दिष्ट ठरवलं. ऍक्च्युली या उद्दिष्टांना ठरवून मित्रांनो काम करतात. ठीक आहे. कसं, IMF सदस्य देशांना व्यवहार तोलातील संकट दूर करण्यासाठी लघु मुदतीचे कर्ज देते. आता लघु मुदत म्हणजे किती, साधारणतः 1 वर्ष, ठीक आहे, 2 वर्ष, असं लघु मुदतीचं. ठीक आहे. आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी तसेच आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF विविध देशांच्या क्षेत्रीय संघटनांच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या आर्थिक धोरणाचा आढावा घेते. कन्सेप्ट आहे का मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्हाला आठवते का मागे आपण पाहिलं होतं राजकोषीय तूट, कन्सेप्ट फिस्कल डेफिसिट पॉलिसी, आठवलं असेल, ठीक आहे. IMFनी भारताला सजेशन दिलं होतं केव्हा, 1990च्या दशकामध्ये. काय दिलं होतं 91च्या दशकामध्ये, की भारताने, क्लिअर आहे का, राजकोषीय तूट जी आहे किती टक्क्यांपर्यंत ठेवावी, 3% जे आहे. आवाज येतोय का माझा? मी असं म्हणतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का? हो. हा, ठीक आहे. ते थोडस इंटरनेटचं थोडासा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे, बाकी चला पहा काय चालू आहे, थोडस लक्षात घेऊ. ठीक आहे. पहा काय चालू आहे ऍक्च्युली, कन्सेप्ट पाहत आहे पहा, आपण जे पाहत होतो, ठीक आहे, आपण असा विषय मित्रांनो लक्षात घेतो की जसं तुम्हाला फिस्कल डेफिसिट मी तुम्हाला सांगितलं की कन्सेप्ट पाहत आहे का, IMF, ठीक आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी मित्रांनो सजेशन दिलं होतं काय, की बाबांनो 3% जे आहे तुम्हाला तुमचं काय ठेवायचं आहे, फिस्कल डेफिसिट, राजकोषीय तूट, ठीक आहे, ही तुम्हाला किती ठेवायची, 3%. 3%च्या पलीकडे 10% जर गेले तर लक्षात घ्या इकॉनॉमिक्स मध्ये प्रॉब्लेम्स असतात. ठीक आहे. फार इकॉनॉमिक्स ढेपाळल्या जातं. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला, त्याच्यानंतर आर्थिक संकट टाळण्यासाठी IMF सदस्य देशांना धोरणात्मक सल्ला देते. आता धोरणात्मक सल्ला म्हणजे त्याला तो मगा जो सल्ला, हा देखील एक धोरणात्मक सल्ला आहे. क्लिअर आहे का? नेक्स्ट, रचना पहा. IMF चं मुख्यालय वॉशिंग्टन मध्ये आहे. तिची संयुक्त राष्ट्र संघाची एक संस्था आहे. कुणाची? युनोची, युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. कुठल्याही युट्यूबला युनोचं एक लेक्चर जर तुम्ही ऐकलं, ठीक आहे, मराठीमध्ये अनेक लेक्चर युट्यूबला आहेत, तर तुम्हाला युनो माहित पडेल. ठीक आहे. गव्हर्नरचं मंडळ, बोर्ड ऑफ गव्हर्नमेंटचं हे IMFचं सर्वोच्च मंडळ आहे. या मंडळात प्रत्येक सदस्य देशाचा एक गव्हर्नर, म्हणजे आपले इथचे शक्तिकांत दास, क्लिअर आहे का, आणि एक पर्यायी गव्हर्नर असतो. ठीक आहे. जे RBI चे गव्हर्नर आहेत तेच इथं मित्रांनो सदस्य आहे. ठीक आहे. गव्हर्नरांचं मंडळ IMFचं पॉलिसी मित्रांनो ठरवणारे एक मुख्य चौकट आहे. हे जे गव्हर्नर आहे, ठीक आहे, सगळ्या देशांचे एकत्र येतात. क्लिअर आहे का? आणि हे IMF ची पॉलिसी मित्रांनो ठरवून आले. ठीक आहे. सर्वसाधारण वर्षातून एक वेळा मित्रांनो यांची बैठक होतं. ठीक आहे. गव्हर्नर मंडळाच्या मदतीला एक कार्यकारी संचालक मंडळ आहे. IMFच्या कार्याची अंमलबजावणी करणे तसंच प्रशासन सांभाळणे या मंडळाचं ते काम आहे. ठीक आहे. सध्या या मंडळामध्ये एकूण 24 सदस्य आहेत. ठीक आहे. रशिया, चीन, USA, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान या सर्वात जास्त कोटा असणाऱ्या देशांचा एक एक सदस्य जो आहे हा देखील याच्यामध्ये असतो. ठीक आहे. मग आता भारत आणि IMF ची कशी संबंध आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे. भारत IMFच्या संस्थापक सदस्यांपैकी एक देश आहे. मी काय म्हणतो थोडंसं लक्षात घ्या. काय आहे?
भारत हा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा क्लिअर आहे का फाउंडर मेंबर पैकी एक मित्रांनो सदस्य आहे. त्यावेळी भारताचा कोटा 5.2% होता. म्हणजे लक्षात घ्या, IMF कडे जर दरवर्षी 100 रुपये जमा होत असेल, किती 100 रुपये, तर यातला 5.2% वाटा क्लिअर आहे का, 5.2% वाटा हा कोणाचा होता, हा भारताचा होता. ठीक आहे. याबाबत भारताचा क्रमांक 5वा असल्यामुळे IMFच्या कार्यकारी मंडळाचा संचालक देखील ते होते. अलीकडे मात्र हा कोटा 2.44%चा राहिलाय. क्लिअर आहे का. म्हणजे आपला कोटा हळूहळू आपण काय केला आहे, आपण कमी नाही केलाय. क्लिअर आहे का. काय झालंय, इतर अनेक राष्ट्र मित्रांनो एकत्र आले, त्याच्यामुळे त्यांचा पण वाटा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला हा 2.44% इतका ठेवला त्यांनी. ठीक आहे. भारतानं व्यवहार तोलासाठी अनेक वेळा IMF कडनं कर्ज घेतले. 1991 मध्ये मात्र भारतानं एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी अंतर्गत स्टँड बाय कर्ज घेतलं. भारतानं IMF कडून EFF स्टँड बाय अंतर्गत 18 जानेवारी 1991 ला 551.9 मिलियन SDR क्लिअर आहे का, मिलियन SDR इतकं चलन घेतलं. आता SDR जर तुम्ही पालते, याला स्पेशल ड्रॉविंग रेट असं म्हणतात. ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे का, जे IMF चं चलन आहे, ठीक आहे, क्लिअर आहे का, पैसा त्याच्याकडे आहे, तो SDR च्या स्वरूपामध्ये असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून जे आहे काही पॉलिसी वगैरे जे आहे, ठीक आहे, त्यांनी उचलले. म्हणते भारतामध्ये जो धोरणामध्ये जी की नवीन पॉलिसी आली, ठीक आहे, तर याच्या अंतर्गत ज्यांनी अमूलाग्र बदल जे आहेत केले, तर खाली लटी होत्या. जसं त्यांनी सांगितलं होतं, रुपयाचा विनिमय 22.8% कमी करावा. काही आता कसं आहे, यातल्या काही टर्मिनॉलॉजी तुमच्या डोक्याच्या पलीकडे जाईल. क्लिअर आहे, मी आधी सांगतो. ठीक आहे. काही वस्तूंवरील आयात शुल्काची उच्चतम मर्यादा 130% होती. आयात शुल्क म्हणजे कन्सेप्ट काय आहे का, एखाद्या देशातनं जर आम्ही एखादं काही आयात केलं, ठीक आहे, तर त्याच्यात 130% आपल्याला काय लागत होतं, फक्त टॅक्स लागत होता. क्लिअर आहे का. तो 30% कमी केला. कन्सेप्ट काय म्हणजे काय, जवळपास 100% त्याच्यावर जो टॅक्स होता तो कमी केला. तुम्हाला आठवते का सांगा, आपण शिकलो होतो मागे. ठीक आहे. कन्सेप्ट काय का, आयात योग्य वस्तूंवर मुक्त सामान्य परवाना पद्धत जी आहे देखील लागू केली. ठीक आहे. कन्सेप्ट मध्ये आयात शुल्कावरील कपातीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी उत्पादन शुल्क एक्साइज ड्युटी 20% वाढवली. आता आयात एखाद्या देशातनं आपल्या इथं जर कुठं मुंबईमध्ये जर तो माल आला, क्लिअर आहे का, तर मुंबईवरनं इतर राज्यामध्ये जर पाठवायचं असेल, तर त्याच्यावरची जी कन्सेप्ट आहे का, तिथं तो जो आहे तो वाढवण्यात आला. ठीक आहे. सरकारी खर्च जसे पगार, पेन्शन, आकस्मिक निधी, खर्च अनुदान, व्याज यामध्ये दरवर्षी 10% कपात करावी. मित्रांनो, हे हे काय आहे, पॉलिसी आहे, ही IMF ने आपल्याला सांगितलेली आहे. क्लिअर आहे का. त्याच्यानंतर IMFच्या गव्हर्नर मंडळात भारतातून वित्त मंत्री हे गव्हर्नर म्हणून तिथं होते. ठीक आहे. त्याच्यानंतर RBI चे गव्हर्नर जे आहे पर्यायी गव्हर्नर म्हणून पदे जे भूषवितात. ठीक आहे. म्हणजे आपण जसं मग म्हटलं होतं की गव्हर्नर जो आहे, RBI चा एक गव्हर्नर इथं असिस्टंट म्हणून आहे, पण भारतातले फायनान्स मिनिस्टर जे आहेत ते तिथं ते गव्हर्नर म्हणून काम करतात. ठीक आहे. भारताचा एक प्रतिनिधी कार्यकारी निर्देशक असतो. हा निर्देशक बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंकेचे प्रतिनिधित्व देखील करत असतो. ठीक आहे. आता हे लहान लहान राष्ट्र आहेत, त्याच्यामुळे त्यांची जबाबदारी त्यांच्यावर देतात. जुलै 2004 मध्ये भारत IMF यांच्या संयुक्त विद्यमानं पुणे येथे राष्ट्रीय बँक प्रबंधन संस्था ही अर्थशास्त्र व संबंधित क्षेत्रातील प्रशिक्षण देणारी एक संस्था मित्रांनो तयार झाली. क्लिअर आहे का. तर असो, भारत आणि IMF चे संबंध आपण पाहिले. पटाकन समोरचो वर्ल्ड बँक. ठीक आहे. दुसऱ्या महायुद्धात अनेक देश बेचिराग झाले. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाची तारीख पहिले लक्षात घ्या. ठीक आहे. साधारणतः 1939 वर्ष आहे. ठीक आहे. आणि 1945 म्हणजे मित्रांनो साधारणतः 6 वर्ष दुसरं महायुद्ध मित्रांनो सुरू होतं. मुळात तुम्ही दोन्ही महायुद्धाची बेसिक जर पाहाल, तर साम्राज्य विस्तार करणे. ठीक आहे. जर्मनी, क्लिअर आहे का, साम्राज्य विस्तार करणे हे ध्येय धोरण त्यांनी आखली होती. आणि त्या नादामध्ये लक्षात घ्या, क्लिअर आहे का, इतर जे जगातले राष्ट्र जे यांच्यासोबत सहभागी होते ना, समजून घ्या, यांचा तिथं विशेष संबंध नव्हता. मी काय म्हणतो लक्षात आहे का, काय यांचा त्याच्यात विशेष स्वारस्य नव्हतं. क्लिअर आहे का. तरी देखील इतर देश पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ओढले गेले. मित्रांनो, प्रत्येकाचे जे आहे ना, जे देश याच्यामध्ये सहभागी झाले यांचे वेगवेगळे आर्थिक मित्रांनो काय होतं माहितीये का, त्याला काय म्हणतील, आर्थिक यांची त्याला काय म्हणतील इंटरेस्ट होता, इकॉनॉमिकल इंटरेस्ट होता. ठीक आहे. कसं, अमेरिका जर तुम्ही पाहता, अमेरिकेचा त्या युद्धाचा काही एक संबंध नाहीये. मी तुम्हाला परत सांगतो, पहिल्या आणि दुसऱ्या या युद्धाचा जगात अमेरिकेचा वास्तविक डिरेक्टली संबंध नाही, इंग्लंडचा संबंध नाही, रशियाचा संबंध नाही, भारत तो कुठंच नव्हता. क्लिअर आहे का.
तरी हे सगळे देश मित्रांनो याच्यात इन्क्लूड होते ते एकमेव करण्यासाठी इकॉनॉमिकल इंटरेस्ट. क्लिअर आहे का? आता लक्षात घ्या, कुठलंही युद्ध जर लढायचं असेल तर मित्रांनो शस्त्र तुम्हाला हवे असतात. हे शस्त्र जर तुम्हाला हवे असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, काय तुमच्याकडे पैसा जो आहे तुमच्या जो तो नसेल तर तुम्ही दुसऱ्याकडनं ते घ्यावे लागतात. ठीक आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही पाहता आपण रफाल नावाचं जे मोठं शस्त्र घेतलंय विमान भाऊ. क्लिअर आहे का? उद्या तो लॉन्च होणार आहे. ठीक आहे. राफेल आहे म्हणते तो. ठीक आहे. रफाल नाही म्हणते, राफेल आहे म्हणते. ठीक आहे. चला, सांगायचं उद्दिष्ट कन्सेप्ट पाहताय का काय आहे की हे घ्यावं लागतं का? तो होय, ही शस्त्र सज्जता तुमच्याकडे असावी लागते. ठीक आहे. मग आता मित्रांनो काय झालं माहितीये का, दुसऱ्या महायुद्धामध्ये तुम्हाला माहितीये काय, अमेरिकेने टोकाचं पाऊल उचललं. ठीक आहे. जपानवर. क्लिअर आहे का? त्यांनी काय केलं, 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945 क्लिअर आहे का, हिरोशिमा आणि मित्रांनो नागासाकी अनुक्रमे या दोन ठिकाणी पहिल्यांदा म्हणतोय. क्लिअर आहे का, जगामध्ये ऍटॉमिक बॉम्ब जो आहे अण्वस्त्र शक्तीचा प्रयोग केला आणि युद्ध थांबलं. ठीक आहे. तुम्हाला खोटं वाटेल पण नेताजी सुभाषचंद्र बोस आपण जेव्हा पाहत होतो तेव्हा लक्षात घ्या, जपानने आपल्याला कोऑपरेट केलं होतं आपल्या स्वातंत्र्यासाठी. ठीक आहे. तिकडं मित्रांनो त्यांचं पण युद्ध सुरू होतं. लक्षात घ्या काय होतं माहितीये का, कन्सेप्ट पाहताय का, विषय असं झाला होता की हे जे काय जपान पूर्ण कोलमडून पडलं. तुम्हाला आजही मी सांगतो इकॉनॉमिक सर्वे म्हणून त्या गोष्टीचा परत तुम्हाला पुनरुच्चार करतो. ठीक आहे. कारण की उद्यापासून आपण 72 जे मित्रांनो काय आपल्याला 72वा गणतंत्र दिवस उद्या जो आहे हा आपण भारताचा साजरा करतोय. कन्सेप्ट पता आहे का, त्या 72 वर्षाची एक महत्वपूर्ण आठवण जर तुम्ही पाहाल इकॉनॉमिक्स क्षेत्रात क्लिअर आहे. आणि प्रत्येकच ठिकाणी एक अभिमान असावा जो भारतीयांना गेले 10 वर्ष जो आहे हा थोडा स्वाभिमान किंवा आत्मनिर्भर आपण बनतोय. क्लिअर आहे का? जपानला मित्रांनो जे आहे आण्विक शस्त्र संधीचा प्रयोग जपानवर करण्यात आला. त्यानंतर जपाननी अमेरिकेचे सोबतचे संबंध ठेवले नाही अशातले नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पण तुम्हाला खोटं वाटेल, जपान एक आदर्श कंट्री यासाठी आहे की जपाननी आजपर्यंत म्हणतोय, लक्षात घ्या, जपाननी आजपर्यंत अमेरिकेकडनं साधी सुई पण विकत घेतलेली नाहीये. इतकी त्यांनी त्यांची इकॉनॉमी स्ट्रॉंग केली. आणि तुम्हाला माहित असेल की जगातल्या ज्या काही टॉप 10 म्हणतोय ज्या काही इकॉनॉमी आहे जगातल्या, यामध्ये जपान मित्रांनो एक तर 5वा किंवा मित्रांनो 6वा नंबर असतो. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. असो, पण विषय असा आला की दुसरं महायुद्ध झालं. मित्रांनो लक्षात घ्या, अनेक देश जे आहे बेचिराख झाले, त्यामध्येच हा जपान होता. ठीक आहे. अर्थव्यवस्था संकटात आल्या, राज्य व्यवस्था अक्षरशः कोलमडल्या, युरोप आणि आशियातील पायाभूत रस्ते जसे रस्ते, पूल, जमीन जे आहे जमीनदोस्त झालेला आहे. ब्रिटन वूड परिषदेमध्ये या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीसाठी रिकन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंटसाठी मित्रांनो क्लिअर आहे का, इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट या अनुषंगाने एक बँकची स्थापना करण्यात आला आणि यालाच मित्रांनो जागतिक बँक असं म्हणतात. ठीक आहे. पुढे 1960 मध्ये मित्रांनो आयडीए इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशनची स्थापना झाली. आयबीआरडी आणि आयडीए या दोन संस्थांनी मिळून अति जागतिक बँक जे मित्रांनो काय झालं यांना म्हणायला लागलं. ठीक आहे. थर्ड बिगेस्ट इकॉनॉमी आहे सर जपान. अरे हो ना बाबा, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. ठीक आहे. आता 5वा 6वा नंबर जो आहे हा मी माझ्या पद्धतीने सांगितलं असं. ठीक आहे. मी तुम्हाला आधी सांगितलं लेटेस्ट मधले जे चेंज आहे हे जे सध्या आपल्याला माहित नाही. ठीक आहे. तो करंट अफेअरचा विषय आहे. क्लिअर आहे का? आणि तो करंट अफेअरचा विषय असेल तो त्यामध्ये येईल. ठीक आहे. चल, आपण थोडं जर पाहाल तर या दोन अर्थ संस्थांसोबत 3 संस्था IFC, MIGA, ICSID क्लिअर आहे का, या संस्था देखील कार्यरत आहे. या 5ही संस्थांना एकत्ररित्या जागतिक बँकेचा ग्रुप असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट, जागतिक बँकेत सदस्य देशांना भांडवलाची उभारणी केलेली असते. या जागतिक बँक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या स्वतःच्या नावाने रोखे विकून सुद्धा भांडवल मित्रांनो उभी करते. म्हणजे यांचे बॉन्ड असतात. कोणाचे? वर्ल्ड बँकेचे. ठीक आहे. तुम्ही देखील वर्ल्ड बँकेचे बॉन्ड विकत घेऊ शकता. क्लिअर आहे का? कन्सेप्ट आहे का? हो, अशी कन्सेप्ट आहे. ठीक आहे. क्लिअर आहे का? आणि त्यातनं पैसा उभं करून आली. ठीक आहे. विशिष्ट मर्यादेनंतर तुमचा पैसा तुम्हाला रिटर्न केला जातो. ठीक आहे. अशा एकूण भाग भांडवलातनं मग सदस्य देश मित्रांनो जे कर्ज दिली जातात. ठीक आहे. जागतिक बँक मात्र कमी विकसित जे देशांनाच काय देते? कर्ज देते. ठीक आहे. चला, मला असं वाटते पटाकन थोडं समोर जो हे जागतिक बँकेचे जे आहे गट दिलेले आहे. IBRD. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे IBA, IDA क्लिअर आहे का?
आता इतकं डिटेल मध्ये तुम्हाला विचारत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल तर काय इथं लक्षात घ्या, ठीक आहे. आयडीएचं ते कन्स्ट्रक्शन दिलंय, आयएफसी इंटरनॅशनल फिनान्स कॉर्पोरेशन, ठीक आहे. त्याच्यानंतर MIGA मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी, ठीक आहे. त्याच्यानंतर ICSID इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट अँड इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, क्लिअर आहे का. पुस्तकामध्ये याची भरपूर इन्फॉर्मेशन दिली आहे, एवढी इन्फॉर्मेशनची आपल्याला की आवश्यकता नाही आहे, क्लिअर आहे का. समोर जो महत्वाची परत एक बँक तुमच्या समोर ठेवतो, कुठली, आशियाई विकास बँक, फार महत्वाची आहे. एशियन डेव्हलपमेंट बँक, याला एडीबी बँक असं पण म्हणतात, ठीक आहे. सध्या एडीबी बँकेचे 67 सभासद आहे, यापैकी 48 हे आशिया पॅसिफिक परिसरातले आहे आणि 19 गैर आशियाई देश आहे. भारत हा आशियाई देश आहे, क्लिअर आहे का. याचं मुख्यालय मनिला फिलिपिन्स इथं आहे. पेपरला प्रश्न विचारला जाईल. आशियाई देशांमध्ये, लक्षात घ्या, आशिया कंट्रीज, क्लिअर आहे का. या देशांमध्ये आर्थिक विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने 22 ऑगस्ट 1966 ला एबीडी ची स्थापना करण्यात आली. साधारणतः याची रचना वोटिंग पद्धती जागतिक बँकेसारखी आहे. USA आणि जपान या दोन्ही देशांचा एबीडी मध्ये 12.75% मित्रांनो वाटा आहे. आता USA जर तुम्ही पाहिलं का, हा आशियाई देश आहे का? अरे नाही आहे, तो ऑलरेडी नॉर्थ अमेरिकेमध्ये आहे. कन्सेप्ट काय आहे का. जपान आपण समजू शकतो, जपान आशियाई देशांमध्ये आहे, ठीक आहे, कन्सेप्ट पता आहे का. पण युएसए काय काम आहे मित्रांनो, जगात जर तुम्ही पाहिलं तर हे अशी खिचडी सगळीकडे झालेली आहे, ठीक आहे. कन्सेप्ट पता आहे का काय, या पद्धतीची खिचडी मित्रांनो म्हणजे आता मला खरं सांगा, युएसए ला देण्याचं, त्याच्यात इन्व्हॉल्व करण्याचं खरंच काही विशेष काम होतं का, नाही. काय पैसा त्यांच्याकडे जास्त आहे आणि आपल्याला पैशाचं काम आहे म्हणून दिलं, ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये मित्रांनो वाटा जर तुम्ही पाहिलं तर चीनचा वाटा 6.43 आणि भारताचा 6.32 आहे, ठीक आहे. नेक्स्ट, बँकेत उच्चतम गव्हर्नर बोर्ड असून, ठीक आहे, प्रत्येक देश त्याचा प्रतिनिधी बोर्डात पाठवतो. 12 बोर्डापैकी 12 प्रतिनिधींचं बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, क्लिअर आहे का. आणि एबीडी बँकेचा अध्यक्ष नेहमी जपानचा आहे, कन्सेप्ट पद आहे का, ठीक आहे. चला, मला असं वाटते AIIB, ठीक आहे, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, ठीक आहे. पहा काय, चीनच्या प्रयत्नानं 24 ऑक्टोबर 2014 ला AIB ची स्थापना करण्यात आली. आता काय होतं माहितीये का, प्रत्येकच देश जो की विकसित आहे तो त्याच्या स्वार्थासाठी मित्रांनो, क्लिअर आहे का, तो काय करतो माहितीये का, असे उपक्रम करतो. भारताने पण असा एक उपक्रम जो सुरू केलाय का, हो, भारताच्या अनुषंगानं पुढाकारानं जर तुम्ही पाहिलं तर ब्रिक्स बँक जर तुम्ही पाहिलं येईल शिकवायला, ते त्यांना सुरू केलेली आहे, ठीक आहे. एक प्रकारची चीनच्या प्रयत्नानं सुरू केलं, मुख्यालयाचं बीजिंग चीन मध्ये आहे. ब्रिक्स देशांपैकी पाहिलाय की नाही, रशिया, चीन, भारत या बँकेचे सदस्य आहे. विशेष म्हणजे आशियाई विकास बँकेवर प्रभाव असणाऱ्या जपान हा AIIB चा सदस्य नाहीये, क्लिअर आहे. म्हणजे या चीनचा दबदबा कुठे आहे, एडीबी बँक, एडीबी जी की बँक आहे इथं आहे, ठीक आहे. पण त्यांनी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक मध्ये, इन्व्हेस्टमेंट बँक मध्ये आपलं काय कॉन्ट्रीब्युशन नाही दिलं, ठीक आहे. चला, मला असं वाटतं बँक स्थापन करण्याचा उद्देश पाहू. लहान परंतु उच्च कौशल्य असणारी, कार्यक्षम व्यवस्थापन अंत असणारी बँक निर्माण करणे. त्याच्यानंतर भ्रष्टाचार नसणारी, स्वच्छ अशी नैतिक संस्था. चीन असं म्हणतोय, असं काही नसतं. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, विकासासाठी पैसा उभं करणं येणं प्रकारे हा या सगळ्यांचा उद्देश आहे, ठीक आहे. पर्यावरण विमुख धोरण ठरवणारी संस्था निर्माण करणं, ठीक आहे. चीननं कधी पर्यावरणाला जे दुजोरा दिला नाही, क्लिअर आहे का. नेहमी तो जो आहे काय, पर्यावरणाशी खेळ करत आलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर एनबीडी ब्रिक्स, ठीक आहे, न्यू डेव्हलपमेंट बँक ब्रिक्स, क्लिअर आहे का. मुळात आधी ब्रिक्स होती, ठीक आहे. 2014 ब्राझील परिषदेमध्ये ब्रिक्स बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचं नाव एनबीडी असं, ब्रिक्स असं ठेवण्यात आलं. या बँकेचे मुख्यालय शांघाय, क्लिअर आहे का, म्हणजे चीन इथं आहे. आणि ब्रिक्सचे भांडवल जर तुम्ही पाहाल, क्लिअर आहे का, तर अजून या बँकेचं विशेष काम सुरू झालेलं नाहीये, ठीक आहे. या बँकेमध्ये ब्रिक्स देशाचे 1 लाख शेअर जे आहे असे 5 लाख शेअर आहे. 5 लाख शेअर एकूण 10 लाख शेअर जे आहे असतील, ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिक्स या देशात अजून एकूण $100 मिलियन निर्माण करणार ते आहे म्हणतात. त्यापैकी 41 चीन घेऊन आला, ब्राझील 18 देत आहे, रशिया 18 देत आहे, भारत 18 आहे आणि दक्षिण आफ्रिका 5 आहे, ठीक आहे. $1 बिलियन वाटा आहे, क्लिअर आहे का. आता याचा अर्थ 41 जर चीन मध्ये असेल, क्लिअर आहे का, तर काय असतो कन्सेप्ट पता आहे, तो काय करतो, त्याचं मुख्यालय आपल्याच इथं ठेवतो, ठीक आहे. जेणे तिथं मोठ्या प्रमाणात जे यांचे चीनचे लोक असतात, क्लिअर आहे का. सर्वसाधारण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खाली दिलेलं आहे, तुम्हाला पेपरला प्रश्न येऊ शकतो, कुठला, भारताची केबी कामत, क्लिअर, यांची एनबीडी ब्रिक्सच्या अध्यक्षपदी मित्रांनो काय करण्यात आली, निवड करण्यात आली. आणि प्रत्येक देशाला 5 वर्षासाठी अध्यक्षपदी जे नेमण्यात येतं, पहिला अध्यक्ष भारताचा आहे, क्लिअर आहे का. नेक्स्ट,
आता हे जर तुम्ही पाल केवी कामत, ठीक आहे, तर भारतातली सारस्वत बँक आहे मित्रांनो. कुठली? सारस्वत बँक आहे. या सारस्वत बँकेचे प्रमुख आहे कोण? हे कामत. क्लिअर आहे का? ठीक आहे. पटाकन समोर जो एनबीडी ब्रिक्स जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय निधी संघटनेला पर्याय म्हणून उभी राहणार आहे. सदस्य देशांना लघु मुदतीचे तरलता संबंधी संकट दूर करण्यासाठी बँक मदत करेल. सदस्य देशांना एक प्रकारे आर्थिक सुरक्षा जाळे, क्लिअर आहे का, ती पुरवणार आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर जागतिक बँक आंतरराष्ट्रीय निधी कोट्यावर मदत ठरतात. मात्र एनबीडी ब्रिक्स मध्ये प्रत्येक सदस्याला एकमत मित्रांनो जे राहणार असून कुणालाही नकाराधिकार असणार नाहीये. क्लिअर आहे का? ठीक आहे. चला, मला असं वाटते समोर जो अनकड, ठीक आहे, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे, हे पाहू एक काय आहे. युनोची व्यापार गुंतवणूक विकास संदर्भातली कायमस्वरूपी संघटना 1964 मध्ये स्थापन करण्यात आली. युनोचे मुख्यालय जिनिव्हा मध्ये असून तिचे 194 सदस्य आहे. युनोच्या आर्थिक सामाजिक परिषदेनं जागतिक व्यापार विकास संदर्भात 31 मार्च 1964 ला ही परिषद भरवली आणि या एक आंतरराष्ट्रीय व्यापार जे इथं धोरण ठरवण्यात आलं आणि यालाच अंतड, क्लिअर आहे का, एक असं नाव देण्यात आलं. ठीक आहे. दर 4 वर्षांच्या परिषदा भरतात. उद्दिष्ट पाहून काय? आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यापाराची धोरणे आणि तत्वे निश्चित करणे, एक व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी म्हणून त्याचं एक व्यासपीठ म्हणून मित्रांनो काम करणे. ठीक आहे. आणि अंतकड दरवर्षी वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट जो आहे WIR, क्लिअर आहे का, हा जाहीर करत असते. क्लिअर आहे का, म्हणजे कुठल्या देशानं किती डेव्हलपमेंट केलं. क्लिअर. चला, त्याच्यानंतर गॅट नावाची परत एक महत्वाची कन्सेप्ट आहे ज्याच्यावर मागे प्रश्न आले. ठीक आहे. जनरल अग्रीमेंट टॅरिफ ऑन ट्रेड, ठीक आहे, जागतिक व्यापार संघटना WTO, क्लिअर आहे का, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. पाहू काय आपण या भागात गॅट आणि WTO यांच्याकडे कराराचे सखोल विश्लेषण करणार. या विश्लेषण आपल्याला जागतिकीकरणाची संकल्पना, जागतिकीकरणाच्या भारतात अर्थव्यवस्थेतील परिणामाची उत्तर मिळतील. जागतिक व्यापार संघटना, ठीक आहे, विविध देशांच्या व्यापाराशी निगडीत कन्सेप्ट काय प्रश्नांची सोडवणूक करण्याचं महत्वाचं काम कोण करून आलं? एक व्यासपीठ म्हणून जे आहे WTO करतं. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी WTO चे वेगवेगळे करार आहेत. मित्रांनो, या करारामध्ये जर तुम्ही पाहता असे भरपूर करार जे यांनी केलेले आहे एकमेकांसोबत. ठीक आहे. त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं GATT गॅट करार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डम्पिंग विरोधी क्लिअर आहे करार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आयात शुल्क तेथर अडथळे म्हणजे नॉन टॅरिफ बॅरियर, क्लिअर आहे का, असा एक करार आहे. त्याच्यानंतर की अग्रीमेंट ऑन ऍग्रीकल्चर क्षेत्रातले मित्रांनो काही करार यांनी केले. त्यानंतर एक्सपोर्ट सबसिडीच्या अनुषंगाने काही करार जे यांनी केले. त्याच्यानंतर जर पाल कापड आणि वस्त्र करार केले. ठीक आहे, म्हणजे अग्रीमेंट ऑन टेक्सटाईल अँड क्लॉथिंग, क्लिअर आहे का, काही सॅनिटरी अँड फायटो सॅनिटरी मेजरमेंट अग्रीमेंट, क्लिअर आहे का, म्हणजे स्वास्थ्य विषयक उपकरण जे आहे. ठीक आहे, तर यांचा देखील एक करार जो आहे त्यांनी केलेला आहे. तर अशी भरपूर करार मित्रांनो यांनी केलेले आहे. ठीक आहे. हे करार मित्रांनो WTOच्या सदस्य देशांनी चर्चांती मान्य केले. काही चर्चाधीन असतात तर काही करारांमध्ये काळानुसार बदल करतात. ठीक आहे. WTOच्या कराराचा प्राथमिक संच म्हणजे गॅट आहे. ठीक आहे. 1986 ते 94 उरुग्वे राऊंडच्या दरम्यान हा तयार झाला. यांच्या जवळपास भरपूर राऊंड झाले. 8 राऊंड तयार झाले. ठीक आहे. म्हणजे जसं आता शेतकरी आणि गव्हर्नमेंटच्या पानात 13 राऊंड समाप्त झाले बोलणीचे. ठीक आहे. तसंच यांचे राऊंड होते. ठीक आहे. यांच्या कराराचा द्वितीय संच WTOच्या 2001 मध्ये दोहा मंत्रीस्तरीय संमेलनात तयार झाला. या दुसऱ्या संचाला दोहा डेव्हलपमेंट अजेंडा जे असं देखील म्हणतात. ठीक आहे. मग आता गॅट को आपण काय आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 1998 पासून गॅट करार जो आहे हा काय अंमलात आला. 1948 ते मित्रांनो जर पाहाल तर 1994 पर्यंत गॅट करार हीच आंतरराष्ट्रीय व्यापाराची नियमावली होती. 47 वर्षात गॅटमुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रचंड आर्थिक वृद्धी झाली. असं असलं तरी गॅट हा एक तात्पुरता स्वरूपाचा करार आहे आणि भारत जर तुम्ही पाहाल तर WTO आणि गॅटचा मित्रांनो हा काय एक संस्थापक सदस्य आहे. ठीक आहे. दुसऱ्या महायुद्धात अर्थव्यवस्थेची सहकारातील आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या आंतरराष्ट्रीय निधी संघटना आणि जागतिक बँक, ठीक आहे, यांची स्थापना ब्रेटन वूड परिषदेमध्ये झाली. याच ब्रेटन वूड परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थांच्या सहकारातील व्यापारी बाजू सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेची मित्रांनो काय स्थापना झाली. ITO, क्लिअर आहे का. विचार पुढाला होता. 50 देशांनी चर्चा देखील सुरू झाली. 1947 मध्ये हवाना, क्युबा इथं संयुक्त राष्ट्राची व्यापार व रोजगार विषयक परिषद मित्रांनो भरणार होती आणि इथंच ITO स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ठीक आहे. जवळपास 1945 मध्ये 15 देशांनी व्यापार उदारीकरणासाठी चर्चा सुरू केली. उदारीकरण म्हणजे काय ग्लोबलायझेशन साठी. ठीक आहे. यात जवळपास 45,000 वस्तूंवर आयात शुल्क सवलत देण्याचा विचार करण्यात आला. ठीक आहे. कन्सेप्ट काय टॅरिफ कन्सेशन. ठीक आहे.
बघता बघता अशी सवलत देणाऱ्यांची संख्या 23 झाली. ठीक आहे ना, कन्सेप्ट पाहताय का? आधी 15 देशांनी दिलं, आता नंतर 23 देश देतात. ठीक आहे. मग या देशांची एक नियमावली बनवून त्याच्यात 30 ऑक्टोबर 1947 ला जी सहमती दिली, ही सहमती म्हणजेच मित्रांनो गॅटचा जो हा करार आहे. क्लिअर आहे पहा. आता या गॅटच्या कराराची डिरेक्टली मी उद्दिष्ट तुम्हाला समजून सांगतो. काय गॅट करतं काय? ठीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारात सर्व देशांना समान संधी प्राप्त करून देणे. पहा, आंतरराष्ट्रीय व्यापार मित्रांनो, व्यापार दोन गोष्टींवर चालतो. कुठलं? एक तर एक्सपोर्ट आहे आणि दुसरं आहे इम्पोर्ट. क्लिअर आहे पहा. आपल्या जवळ ज्या गोष्टी अतिरिक्त आहे, उदाहरणार्थ साखर, कांदा, याची आपल्याला काय करायची माहितीये का? इतर ज्या देशांना खरंच याची आवश्यकता आहे त्यांना आपण एक्सपोर्ट करायचं आहे. दुसऱ्या देशामध्ये जे मेजॉरिटी होतं, जे आपल्या इथं होत नाही, उदाहरणार्थ डिझेल. क्लिअर आहे का? होतं म्हणजे काय? आपण शोध घेतला तर आपण करू शकतो. ठीक आहे. पण तेव्हा इतकं नव्हतं. ठीक आहे. डिझेल असो, कच्चं तेल असो, हे मित्रांनो आपल्याला गरज होती म्हणून आपण हे काय करतो? आयात करतो. ठीक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, बरेच वेळा पहा, व्यापारातील आयात कर कमी करणे सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट गॅटचं. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं, गॅट मध्ये आयात शुल्क भारतात किती होतं? 110% होतं. ठीक आहे. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर लक्षात घ्या, भारतात ती येताना 210 ची व्हायची. कोण व्यापार करणार आहे? कोण व्यवसाय करणार आहे? मग हे आयात शुल्क मित्रांनो कमी केलं. तुम्हाला खोटं वाटेल, आपण आयात शुल्क किती कमी केलं? आपण किती उदार झालो? फक्त 10% आयात शुल्क आपण ठेवलं काही काही विशिष्ट वस्तूंसाठी. कन्सेप्ट पत आहे. म्हणजे 210 ची वस्तू आता किती? 110 मध्ये जर भेटत असेल, त्या व्यापारी करेल, घेणारा तो वस्तू पण घेईल. ठीक आहे. तर गॅटचं अंतिम उद्दिष्ट होतं कुठलं? की बाबा टॅरिफ जो आहे ना हा कमी करायचा. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारातील वादांची सोडवणूक करणे. आता वाद आहे का? भरपूर ठिकाणी वाद आहे. तुम्हाला आठवत असेल पहा, चीननी जेव्हा कोरोना व्हायरस मित्रांनो जेव्हा जे आहे काय कोरोना व्हायरसचा फैलाव केला, तेव्हा इतर देशांनी काय केलं? चीनवर मित्रांनो आयात आणि निर्यात बंदी केली. कन्सेप्ट कळत आहे का? तरी त्याही कालावधीमध्ये कन्सेप्ट काही अशी काही उपकरणं चायनाने आधीच तयार करून ठेवली, जसं मास्क आहे, सॅनिटायझर आहे, त्याच्यानंतर काही उपकरण आहे, पीपीई किट आहे. जगाने अनेक देशांनी त्यांच्याकडनं ते स्वीकारलं. कन्सेप्ट कळत आहे का? ठीक आहे. पण काही जो आहे, चीनला त्याचा फटका बसला का? चीनला पण फटका बसला. ठीक आहे. कन्सेप्ट कळत आहे का? जगासाठी चांगल्या राहणीमानाची मानक प्राप्त करणे. क्लिअर आहे का? शेवटी मित्रांनो ही उद्दिष्ट आहे. असंच खरंच काम होतं का? हा फार मोठा शंका आहे. आणि जर जगासाठी चांगल्या राहणीमानाचे मानक प्राप्त करणे जर असेल, आणि क्लिअर आहे, आणि चीन मित्रांनो याच्यात सहभागी असेल तर लक्षात घ्या, चीननं मित्रांनो हे जे की बायो वेपन यावेळेस वापरलं. ठीक आहे. जैव वेपन. ठीक आहे. जैव शस्त्र यावेळेस कोरोना सारखं वापरलं, त्यांनी ते वापरलं नसतं. ठीक आहे. असं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी गॅट अंतर्गत चर्चा करण्यासाठी विविध बैठका घेण्यात आला. त्याला राऊंड असं म्हणतात. अनेक राऊंड जे मित्रांनो असे झाले, जवळपास 8 राऊंड तिथं पार पडले. पहिला राऊंड जिनिव्हा इथं सुरू झाला, त्यात 23 देश होते. हा राऊंड जवळपास 7 महिने चालला. ठीक आहे. मग आता हे काय करत होते तिथं बसून? राऊंड म्हणजे नेमकं काय? की एखाद्या देशाने दुसऱ्या देशासोबत व्यापार करत असताना काय नियम फॉलो केले पाहिजे. कन्सेप्ट आहे का? ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो काय हे एक जे आहे हे आहे. ठीक आहे. मग जागतिक व्यापार संघटना डब्ल्यूटीओ पाहू. ठीक आहे. गॅटच्या करार विकसित देशाचे हितसंबंध असल्यामुळं ठीक आहे, गॅटला उपहासात म्हणे रिच मेन्स क्लब असं म्हणतात. मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं काय, जे जे देश ज्या ज्यामध्ये यांचा वाटा जास्त आहे, क्लिअर आहे का, त्यांचं प्रेशर त्यांच्यावर असतं. ठीक आहे. म्हणजे युनायटेड नेशन्सवर अजूनही अमेरिकेचा दबाव आहे. तुमच्या माहितीसाठी का? कारण की ते अमेरिकेच्या विशेष आर्थिक सहकार्याने मित्रांनो तयार करण्यात आले. ठीक आहे. म्हणून विकसनशील देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना स्थापन करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. अमेरिकेने ते सर्व प्रयत्न हाणून पाडले. संयुक्त राष्ट्र संघामध्ये संस्थात्मक रचना उभारण्यासाठी एक समिती स्थापन केली आणि या समितीच्या सल्ल्यानुसार पर्याप्त अंतड क्लिअर आहे पहा, ही संस्था उभी झाली. अंतडचे काही योजनांमुळे विकसनशील देशांचे समाधान झाले असले तरी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी विकसनशील देशांना मान्य होईल अशी संस्था देखील उभं राहणे आवश्यक होती. संस्थात्मक उभारणीचा प्रश्न गॅटच्या उरुग्वे राऊंड दरम्यान सुटला. उरुग्वे राऊंडच्या मार्कारेश करारानुसार 1 जानेवारी 1950 ला डब्ल्यूटीओ ची स्थापना करण्यात आली आणि 12 डिसेंबर 1950 ला 95 ला गॅट करारानुसार होणाऱ्या चर्चा समाप्त करण्यात आल्या. ठीक आहे. आणि गॅट हा तात्पुरत्या स्वरूपाचा एक करार आहे. डब्ल्यूटीओ मात्र सदस्य देशांनी मान्य केलेले कायमस्वरूपी संघटना आहे. दुसरी बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि अंतरच्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मित्रांनो काय संलग्न संस्था आहे. मात्र डब्ल्यूटीओ जर तुम्ही पाहिलं, क्लिअर आहे का,
तेही स्वतंत्र आहे. का? कारण की हिच्यावर अमेरिकेचं बंधन जे आहे ही नको होती. ठीक आहे. आणि बाकीच्या संस्था जर तुम्ही वर्ल्ड बँक पहा, IMF पहा, नाही म्हटलं तरी अमेरिकेचा याच्यावर दबाव आहे. ठीक आहे. चला, मला असं वाटतं जे आहे तुम्हाला इथपर्यंत जे आहे कन्सेप्ट कळली असेल. WTO ची उद्दिष्ट पण आपण पाहू. आंतरराष्ट्रीय व्यापार वृद्धिंगत करणे, ठीक आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, लोकांचे राहणीमान सुधारणे आणि विकसनशील देशांना विकासासाठी सहाय्य करणे. क्लिअर आहे का? तर अशा पद्धतीने WTO आहे. ठीक आहे. 29 जुलै 2006 ला 164 सदस्य झाले. सदस्य 162वा कझाकस्तान आहे, 163 लिबेरिया आहे, 164वा अफगाणिस्तान आहे. ठीक आहे. तर मला असं वाटते असं देखील एखादा पेपरला प्रश्न येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर WTO ची प्रमुख प्रकाशनं इयरली जर तुम्ही पाहिलं तर वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट आहे, वर्ल्ड ट्रेड स्टॅटिस्टिकल रिव्ह्यू आहे. त्याच्यानंतर एक साधारण कॉन्फरन्स दरवर्षी होते. प्रत्येक देशाचा एक प्रतिनिधित्व असतो. दर महिन्याच्या परिषदेची एक बैठक असते. ठीक आहे. WTO ची मंत्रालयीन परिषद पण एक आहे. ठीक आहे. मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स ही सर्वोच्च निर्णय घेणारी एक संस्था आहे. दर 2 वर्षांनी हिची पण एक मित्रांनो काय कॉन्फरन्स असते. क्लिअर आहे का? तर अशा पद्धतीने जे आहे काय WTO मित्रांनो जे आहे, ठीक आहे. चला, मला असं वाटते इथपर्यंत जे आहे हे काही महत्वाच्या ज्या संस्था तुम्हाला सांगितल्या, ठीक आहे. इथपर्यंत जे आहे या होत्या. ठीक आहे. चला, मला असं वाटते इथपर्यंतच महत्वाचा असा भाग जो आहे या संस्थांच्या अनुषंगाने होता. ठीक आहे. संध्याकाळी जे आहे परत आपण मराठी व्याकरणची बॅच जी आहे ही घेणार आहोत, जे आहे आपण घेऊ. ठीक आहे. आता थोडस लक्षात घ्या की मराठी व्याकरणचा जो थोडासा जो भाग आहे, ठीक आहे, आपल्याला तो कंटिन्यू आपल्याला करायचा आहे. क्लिअर? तर मला साठी मी आज इथं थांबतो. ठीक आहे. थांबतो. थँक्यू सो मच. कोणाला प्रॉब्लेम असेल तर काही विचारा. फार जास्त खोलात वगैरे मी आधी सांगतो, फार डिटेल मध्ये इतकं काही वाचू नका. ठीक आहे. तो एक फक्त प्रश्न त्याच्यावर आलेला आहे. एखादा येऊ शकतो का नॉर्मल मी ज्या गोष्टींवर फोकस केलं ते जरी तुम्ही लक्षात घेतलं आणि 1 ते 2 वेळा व्यवस्थित फक्त वाचन जरी केलं, ठीक आहे, कन्सेप्ट वाचत असताना ते काय त्यात सांगायचं तेवढं समजून घेतलं, ठीक आहे, की हे कशासाठी नेमकं होतं, तर तुम्हाला इझिली लक्षात राहतं. चला, कोणाला काही प्रश्न असेल तर म्हणतोय भावांनो विचारून घ्या. इंडियन सर्व्हिसचे लेक्चरचे अपलोड नाही झालंय. मला असं वाटते ठीक आहे, मी पाहून घेतो एकदा. मी पाहून घेतो. सर्व्हिसचं लेक्चर शक्यता झालं असेल ते, कारण की मला कोणतरी सांगितलं होतं. मी पाहून घेतो, एकदा चेक करून टाकतो. चला, अजून कोणाला काही सांगायचं? ओके. तर मला असं वाटतं आजचे दिवस जे आहे मी थांबतो. आज 25 जानेवारी आहे. भारतीय निवडणूक आयोगाची रचना जी आहे जवळपास त्याला 72 वर्ष झाली. ठीक आहे. आणि तुमचं जर वोटिंग कार्ड जर तुम्ही काढलं नसेल तर किंवा नवीन तयार करायचं असेल तर वोटिंग कार्ड स्वरूपात गव्हर्नमेंटने एक नवीन स्कीम आजपासून सुरू केलेली आहे. ऑनलाईन तुमचं जे वोटिंग कार्ड आहे तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. परत उद्या 26 जानेवारी भारताचा 72वा प्रजासत्ताक दिवस. त्याच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. थांबतो. थँक्यू सो मच.